पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा पदभार सांभाळल्यापासून पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या गुन्हेगारी टोळींचा समूळ नाश करण्याचे आदेश दिलेले होते। त्याचप्रमाणे चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 60/2024 कलम 307 IPC सह आर्म ॲक्ट असा गुन्हा दाखल झालेला होता। या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की निलेश रेनवा हा रेकॉर्डवरला गुन्हेगार त्याने स्वतःची एक स्वतंत्र टोळी तयार केली होती। या टोळीमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश होता। या टोळीने पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये बऱ्याचशा ठिकाणी शरीराविरुद्धचे व मालमत्ता विरुद्धचे गुन्हे केलेले होते। या टोळीला कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेले गुन्हे विचारात घेऊन आम्ही या टोळीच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई केली आहे व एकूण 4 आरोपी निलेश पुष्कराज रेनवा, रोहन कमलाकर कावळे, दत्तात्रय संतोष शिंदे, सुमित विलास क्षीरसागर या 4 आरोपींना अटक केलेलं आहे आणि 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलेलं होतं। या टोळीमध्ये जे की अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का? अगदी बरोबर आहे। गुन्ह्याचा तपास हा प्राथमिक अवस्थेमध्ये आहे। या टोळीने केलेले गुन्हे त्याच्यातून काही मालमत्ता मिळवलेली आहे का? त्यांना कोणी आश्रय दिलेला होता का? त्यांचे अजून इतर कोणी साथीदार आहे का? याचा तपास सध्या चालू आहे।